आपल्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत आपल्याबरोबर आहेत। राऊत साहेब, तुम्ही राज्यभरामध्ये फिरताय। आज जवळपास 8 जागांवरती राज्यातल्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे। कसा प्रतिसाद आहे? पहिला टप्पा 5 जागांचा पार पडला, आज 8 जागांचा दुसरा टप्पा आहे, तिसरा टप्पा लवकरच पार पडेल। कशी सगळी परिस्थिती आहे आणि कसा प्रतिसाद? 5 जागांचं मतदान विदर्भातलं झालं। 8 जागा साधारण मराठवाडा वगैरे हा भाग आहे। एकूण 13पैकी 10 जागा आम्ही जिंकतो आहे। महाविकास आघाडी मग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आतापर्यंत झालेल्या आजच्या 8 आम्हाला खात्री आहे की आम्ही 13पैकी किमान 10 जागा जिंकू। बरं, हे वातावरण फक्त महाराष्ट्रातलं नाही, देशातलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आज बदलाचे वारे वाहत आहेत। अनेक मतदारसंघ असे आहेत जिथे निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतली। हे जेव्हा होतं तेव्हा लोकांच्या मनातला उद्रेक जो आहे तो स्पष्ट दिसतो। नरेंद्र मोदी मुंबईत 7 सभा घेणार आहेत। 7 देशाच्या पंतप्रधानाला मुंबईमध्ये 7 सभा घ्याव्या लागतात। महाराष्ट्रात ते जवळजवळ 1 दिवसाआड ते येत आहेत। ही भीती आहे त्यांना महाराष्ट्राविषयी, कारण देशातलं सत्ता परिवर्तन करण्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं राहील। अमित शहा बघावं तेव्हा आज या गावात आहेत, उद्या त्या गावात आहेत, देशाचे गृहमंत्री, पण यांनी महाराष्ट्राशी दुश्मनी घेतलेली आहे। शहा आणि मोदी हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत। त्याने मुंबईसह महाराष्ट्र पूर्णपणे खतम करण्याचा प्रयत्न केला आणि मराठी माणूस त्याचा सूड घेतोय। सूड घेतल्याशिवाय राहणार नाही। अमित शहा वारंवार महाराष्ट्रामध्ये येत आहेत, मोदी येत आहेत, शरद पवारांना हिशोब मागतायत, उद्धव ठाकरेंवरती टीका करतायत। अमित शहा तर असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये नकली शिवसेना आहे जी उद्धव ठाकरे। असं आहे की या देशावर डुप्लिकेट देशभक्तांचं राज्य सुरू आहे। हे जे 2 लोक आहेत त्यांचं देशाच्या जडणघडणीमध्ये शून्य योगदान आहे। स्वातंत्र्य संग्रामात अजिबात योगदान नाही आणि हे लोक आमच्याकडे हिशोब मागतात। महाराष्ट्र आम्ही उभा केला, महाराष्ट्र आम्ही घडवला, बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, हे आमच्याकडे कसला हिशोब मागतात? आम्ही घडवलेला महाराष्ट्र लुटण्याचं काम हे करतायत। मुंबईतले उद्योग, मुंबईतली संपत्ती हे गुजरातला पळवून नेतात। हिंमत असेल तुम्ही कमवून दाखवा ना। जी मुंबई मराठी माणसानं त्याच्या घामातून रक्तातून निर्माण केली त्याची तुम्ही लूट करताय। फक्त तुमच्यामध्ये जर ताकद असेल, धमक असेल तर तुम्ही गुजरातमध्ये अशा प्रकारची शहरं निर्माण करा। अशी दरोडेखोरी करून तुमचं राज्य संपन्न होणार नाही। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की देश विकासाच्या मार्गावरती आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस सातत्यानं असं सांगतात की नाही, ही लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप नाही किंवा शरद पवार विरुद्ध भाजप नाही किंवा अजित पवार विरुद्ध शरद पवार नाही, तर राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी ही निवडणूक आहे। हे वारंवार का सांगावं? हे यासाठी सांगावं लागतं की महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। महाराष्ट्र शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। या 2 नेत्यांचा धसका नरेंद्र मोदींनी फार घेतला आहे। त्यांनी आमचे पक्ष तोडले फोडले, तरीही तुम्ही चिन्ह पळवलं असेल आमचं, पण हे राज्य आमच्या पाठीशी आहे। तुम्ही राहुल गांधीला कालपर्यंत खिजगंटीत पकडत नव्हता, आज राहुल गांधीशी तुम्हाला झगडावं लागतं आहे नेतृत्व टिकवण्यासाठी तुमचं, आणि राहुल गांधींनी तुमच्या तोंडाला फेस आणलेला आहे। या देशाचं नेतृत्व 4 जून नंतर नरेंद्र मोदीकडे राहणार नाही, हे मी खात्रीनं सांगतो। या देशाचा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे। नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवरती आरोप केले। काल शरद पवार बोलताना मुलाखतीमध्ये असं म्हणाले की वारंवार नरेंद्र मोदी आरोप करतात, मात्र त्याचं पुढे काय होत नाही। एकतर कारवाई करा, अन्यथा माफी मागा। तुम्हाला सुद्धा तसंच वाटतं नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे? विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांवरती सुद्धा आरोप झालेले होते, ते नेते आज एकनाथ शिंदेसोबत पाहायला नाही। नरेंद्र मोदी हे एक भंपकग्रस्त आहेत। नरेंद्र मोदी अपघाताने देशाचे प्रधानमंत्री झाले। एखादा माणूस फसवणूक करून, फ्रॉड करून अनेक गोष्टी मिळवतो, तसं त्यांनी देशाचं प्रधानमंत्रीपद
फसवून खोटं बोलून मिळवलेलं आहे आणि या खोटेपणा फार टिकत नाही. रोज खोटं बोलतो हा माणूस. प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती रोज खोटं बोलत असेल तर देशाचं चारित्र्य, प्रतिष्ठा, आदर्श काय राहील? या देशाला फार मोठी परंपरा आहे. आपल्या देशाचं जे बोधवाक्य आहे ते सत्यमेव जयते, पण मोदी आल्यापासून ते असत्यमेव जयते झालं आहे. कारण त्यांच्या राजकारणाचा पाया हा ढोंग आणि खोटेपणावरती टिकून आहे. आणि त्यांनी नरेंद्र मोदीचं कर्तृत्व काय, या देशातल्या मोठ्या वर्गाला त्यांनी अप्रामाणिक केलं, चोऱ्यामाऱ्या करायला शिकवलं. खोटं बोलणं हेच या देशासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे खोटेपणामध्ये त्यांनी महत्त्व मानलं. या देशाला किती महान परंपरा आहे, ती महान परंपराच त्यांनी तोडून टाकली. पण ही त्यांची विकृती आहे मोदी आणि शहांची. हे व्यापारी आहेत आणि व्यापाऱ्यांच्या हाती जेव्हा सत्ता जाते तेव्हा त्यांना देशभक्ती, देशप्रेम, त्याग, बलिदान या शब्दांपेक्षा प्रॉफिट अँड लॉस, फायदा, नफा आणि तोटा हे दोनच शब्द कळतात, बाकी त्यांना काही कळत नाही. एकीकडे आदित्यजींनी एकनाथ शिंदेंवरती आरोप केले की एकनाथ शिंदेंच्या घरी ITची रेड पडलेली होती, पैशांचं जवळपास गव्हाड सापडलेलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपसोबत गेले. एकनाथ शिंदेंनी काल उद्धव ठाकरेंचा सभेमध्ये व्हिडिओ दाखवला की ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करतायत. ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे हे सरड्यासारखे रंग बदलणारी ही माणसं आहे. मग आपण काय बदललात? आपण काय बदललं? काय चड्डी बदललीत? काय बदललं काय? आपण आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं. शिवसेना होती म्हणून आपण मोठे झाला, संपन्न झाला, ओळख प्राप्त झाली आणि बाळासाहेबांकडून आपण सगळं घेतलं, फक्त बेडरपणा घेतला नाहीत आणि प्रामाणिकपणा घेतला नाही. फडणवीस, मोदी आणि शहांनी तुम्हाला धमकावलं, अटकेची भीती दाखवली, तेव्हा तुम्ही पळून गेला पाय लावून. हे काय शिवसैनिकाचं लक्षण नाही ना. आपण बोगस होता, त्याचा अर्थ बोगस शिवसैनिक होता. मात्र आदित्यजींनी आरोप केला तो खरा आहे, पैशाचं गव्हाड सापडलं? 100%. नाही तर घाबरून जायचं कारण नाही ना. हे घाबरून पळाले सगळे, डरपोक आहेत हे लोक. अजित पवार एकीकडं शेवटचा प्रश्न, अजित पवार असं सभेमध्ये म्हणतायत की बटन दाबा, कचा बटन दाबा, निधी द्यायला त्याच्यामध्ये कमतरता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. दुसरीकडे फडणवीस शेवटचा प्रश्न असा आरोप करतायत की मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं कटकारस्थान महाविकास आघाडीनं रचलेलं होतं, मात्र संपूर्ण चौकशी केली त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य आढळलं. ते खोटं बोलत आहेत. बोला ना, नरेंद्र मोदींनी एक पिढी खोटं बोलणारी निर्माण केली. मोदींचं योगदान हेच आहे की त्यांनी आपल्या बरोबरीनं भंपक आणि खोटं बोलणाऱ्यांची एक पिढी निर्माण केली आणि या देशाच्या चारित्र्याला धक्का लावला. हे महाशय फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षातल्या नेत्यांचे, आपल्या सहकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टेपिंग केले. हा गुन्हा आहे. त्याची चौकशी सुरू होती, तुम्ही थांबवलीत का? या आपल्याला अटक होईल या प्रकरणामध्ये, आपल्याला तुरुंगात जावं लागेल, या भीतीनं त्यांनी एकनाथ शिंदेंना धमकावलं आणि मग त्या माध्यमातून सरकार पाडलं. भविष्यात अटक होऊ शकते देवेंद्र फडणवीस? आमचं सरकार येऊ द्या ना, मग बघू. त्यांनी जी चौकशी थांबवलेली आहे ती परत सुरू होईल ना. महाराष्ट्रात किती जागा लोकसभेच्या मिळतील? 30 ते 35. आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जवळपास 30 ते 35 जागा या महाविकास आघाडीला मिळतील अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अकोले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.